दुप्पट टिप्पट फुलणारी आणि पांढरी शुभ्र कुरडाई. आता व्हिडिओ आपण बघूया बरं, पण फॉलो नक्की करा आवडला तर. उन्हाळी वाळवणाचे पदार्थ मदतीशिवाय अजिबात होत नाही, तर घरात आहोंची मदत मिळाली. आणि हे ना कुरडई मी का केली, माझी 3 मुलं पुण्यात आहेत, तर त्यांच्यासाठी हे पदार्थ आपण घरगुती करून द्यावे म्हटलं. तर 7 किलो गहू पाण्यात टाकले, 4 दिवस चांगले भिजवले, रोज पाणी निथळलं. चौथ्या दिवशी गहू काढून घेतले आणि नंतर गिरणीतनं दळून आणले. गिरणीतनं म्हणजे ही ओल्या गव्हाची गिरणी असते, ती दळून मिळतात तिथे. आता 2 पाण्याने मात्र मी इथे चीक काढून घेतला, म्हणजे गहूचा कोंडा होता ना तो धुवून घेतला आणि वस्त्रगाळ मस्त असा करून घेतला. सुरुवातीला चाळणीने चाळा आणि ते खाली जे राहतं ना तो चीक, तो वस्त्रगाळ करून घ्यायचा, म्हणजे वरतून. आता बघा अशा पद्धतीने वस्त्रगाळ केला. 2 दिवस मात्र ठेवा, वरचं पाणी चांगलं निथळून घ्या 2 दिवस. त्यामुळे काय होतं, चीक अगदी पांढरा शुभ्र होतो आणि कुरडई पण अशी पांढरी शुभ्र येते. तर यामध्ये मी तुरटीचा छोटासा खडा टाकलेला आहे. आणि नंतर बघा अगदी मोजून घ्यायचा चीक. आता हा पातेल्याभर चीक मी मोजून घेतला, तेवढंच पातेल्याभर पाणी घालायचं. तेवढंच पातेल्याभर पाणी घातल्यामुळे काय होतं, आपल्याला अंदाज अगदी बरोबर येतं. थोडंसं मात्र ना ग्लासभर पाणी काढून घ्या, जर तुम्हाला असं वाटत असेल की कमी जास्त होईल तर. पण मला ना माझा हा अंदाज अगदी बरोबर वाटतो, तर इथे मी 2 चमचे मीठ घातलं. आपलं खायचं पोह्याचा चमचा असतो ना तेवढं. आता चवीनुसार कमी जास्त करू शकतात. आणि उकळी आल्यानंतर पाणी हा चीक घालायचा, अगदी थोडा थोडा मदतीला कोणाला तरी घ्यायचं आणि असं पीठ छान असं चीक म्हणजे घेरून घ्यायचा. आणि याला नंतर ना 5 ते 7 मिनिट चांगला शिजवून घ्यायचा आणि कुरडई आपली टाकून घ्यायची. कुरडई सोऱ्यामधून घालून घ्यायची. मस्त आपला शेवचा सोऱ्या असतो ना त्याच्याने अगदी पांढऱ्या शुभ्र कुरड्या झाल्या. कुरड्या ना 2 दिवस चांगल्या कडकडीत उन्हात वाळवायच्या. उन्हात वाळवून बघू शकता, तेलात टाकताच दुप्पट टिप्पट फुलणारी मस्त अशी खुसखुशीत कुरडई तयार. आवडला व्हिडिओ तर फॉलो करा बरं का, बघ नक्की.